चला आज करूया ग्रीन साडीवर मेकअप लुक। सगळ्यात आधी मी इथे घेतले पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावल्यामुळे मेकअप नंतर तुमचा फेस ड्राय पडत नाही। करेक्शनसाठी इथे मी घेतले क्रॅव्हलॉनचं डर्माचं डार्क कलरचं कन्सिलर आणि त्याच्याने डार्क स्पॉट हाईड करते। इथे मी घेतले माझं ऑल टाइम फेवरेट रिकोडचं फाउंडेशन। हा फाउंडेशन स्किनवर छान सेट होतो आणि मेकअप पॅचेस सुद्धा दिसत नाही। आता हायलाईटसाठी इथे मी घेतले स्विस ब्युटीचं लाईट कलरचं कन्सिलर आणि अंडर आईजला लावून त्याला ब्रशने ब्लेंड केलंय। आता मेकअप सेट करण्यासाठी इथे मी घेतले रिकोडची पावडर आणि एका पफच्या मदतीने पूर्ण चेहऱ्याला लावून घेते। आता थोडं फेस कंटोर करते आणि नोज सुद्धा कंटोर करून घेतलंय। इथे ब्लश करण्यासाठी मी आय मॅजिकचं ब्लशर पॅलेट घेतलंय। होजोच्या हायलायटरनी मी फीचर्स हायलाइट करून घेतलेत। आता बेस तर रेडी झालेला आहे। आता आपण आय मेकअपकडे वळूया। आयब्रो फिल करण्यासाठी इथे मी इनसाइड कॉस्मेटिक्सची आयब्रो पेन्सिल घेतले आणि मग आयशॅडो पॅलेटमधला एक डार्क ब्राऊन कलर घेऊन क्रीज लाईनवर ब्लेंड केलेला आहे आणि सेम पॅलेटमधला एक लाईट ब्राऊन कलर घेऊन मोठा ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे आणि तो क्रीज लाईनच्या वरती ब्लेंड केलेला आहे। इथे मी लॅक्मेचं लायनर लावते। क्युटी ब्युटीची काजळ पेन्सिल आहे। फेरारुशीचा मस्करा आहे। हा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण रिझल्ट छान आहे। रिकोडची लिपस्टिक लावून मेकअप डन झालाय आणि मेकअप सेट करण्यासाठी मी प्रो इफेक्टचं मेकअप फिक्सर लावते। एक छोटीशी टिकली लावली आणि हा आपला फायनल लुक रेडी।